अण्णासाहेब माने यांचं BSc पर्यंत शिक्षण झालंय. शिक्षणानंतर गावातच खाजगी शिकवणीचे वर्ग घेणारे अण्णासाहेब अनपेक्षितपणे दुग्ध व्यवसायात आलेत. कारण त्यांच्या घरची असणारी शेती ते शिकवणीचे काम करत करतच पाहत होते. त्यांच्या जोडीला त्यांच्या नातेवाईकांनी 2003 साली त्यांना एका गायीचे मादी पिल्लू घेऊन दिले, जे 62.5% HF सिमेंट्सचे होते. ते पिल्लू मोठे होऊन व्याल्यानंतर माने यांना दूध व्यवसायात आवड निर्माण होत गेली. त्यामुळे 62.5 वरनं 75%, त्यानंतर 100% होल्स्टीन फ्रिजियन जातीचे सिमेंट्स देऊन आपल्या गोठ्यातील गायी अस्सल होल्स्टीन फ्रिजियन बनवण्यात त्यांना यश मिळवले. 100% HF गायींपासून त्यांना दिवसाला सरासरी 30 लिटर दूध मिळत होते. त्यांच्या या यशस्वी कामगिरीची दखल घेऊन NDDBने त्यांच्या गायी दुधाळ पैसा योजनेअंतर्गत दत्तक घेतल्या आहेत. आमच्या जाखले गावामध्ये शालेय विद्यार्थ्यांचे इंग्रजी गणितचे वर्ग घेतो, क्लासेस घेतो. त्याबरोबर माझा पशुपालनचा पण व्यवसाय आहे, शेतीही करतो आम्ही. आता पशुपालनमध्ये मी कसं आलो खास करून हे जर विषयामध्ये जायचं म्हटलं तर सुरुवातीला मला वाटतं 2003मध्ये आमचे सासर मामा यांनी एक 10 महिन्याचं गाईचं मादी पिल्लू दिलं की जे 62% साधारण होतं. त्याच्यानंतर आम्ही ॲडव्हान्स ब्रीडिंग घेत गायींच्यामध्ये सुरुवात ॲडव्हान्स ब्रीडिंग घ्यायला सुरू केलं. त्यामध्ये 62.5चं 75% घेतलं, 75%चं 100% HF घेतला आणि 100% HFचं आज आमचं उच्चांक एक दिवसाचं दूध त्या गाईचं 30 लिटर आहे की जी गाई आपल्या भारत सरकारच्या NDDB ह्या बोर्डनं दुधाळ पैदासाठी दत्तक घेतलेली आहे. NDDB मार्फत त्यांच्या गायी दत्तक घेतल्यानंतर तिला HFचे इम्पोर्टेड सिमेंट्स देण्यात आले. 2003 पासून आत्तापर्यंत माने यांच्या गोठ्यात 14 उच्च प्रतीच्या HF गायींची पैदास झाली आहे. सध्या त्यांच्या गोठ्यात 2 महिन्यापूर्वी आलेली इम्पोर्टेड HFची गाय 25 लिटरपर्यंत दूध देते, तर 5 महिन्यांपूर्वी आलेली गाय दिवसाला 18 लिटर दूध देते. त्याचबरोबर इतर गायींना देखील इम्पोर्टेड सिमेंट्स देण्यात आलेत. भविष्यात या गायी प्रतिदिवशी 40 लिटरपर्यंत दूध देण्याच्या क्षमतेवर तयार होणार आहेत. NDDB मार्फत गायी दत्तक घेतल्यानंतर माने यांना गोठा व्यवस्थापन, चारा व्यवस्थापन या गोष्टींचं तांत्रिक मार्गदर्शन करण्यात येते. त्याचबरोबर गाय व्याल्यानंतर तिला मादी पिल्लू जन्मास आल्यास ते माने यांच्याकडेच ठेवण्यात येते, तर नर पिल्लू जन्मल्यास ते 4 दिवसात NDDB कडून ठराविक रक्कम देऊन नेले जाते. अमेरिकन सिमेंट्स देऊन ॲडव्हान्स ब्रीडिंग चालू आहे. त्याच्यामध्ये आम्हाला 3 ॲडव्हान्स इम्पोर्टेड पैदाचे पीस नवीन गायी मिळालेले आहेत. त्यामध्ये आमचे पहिले गायी आता साधारण 15-16 महिन्याची आहे, ती 2.25 महिन्याची गाभण आहे. तिला पण परत अजून पुढचं दुधाळ पैदासचा अजून वाण भेटण्यासाठी तिला इम्पोर्टेड सिमेंट चालू आहे. म्हणजे आपल्या भारत सरकार गव्हर्नमेंटनं आमचा गोटा हा दुधाळ पैदाशीसाठी घेतलेला आहे. NDDBच्या योजनेमध्ये जर गाईला मादी पिल्लू भेटलं तर दुधाळ पैदाशीला ते आमच्या गोट्यावरती आम्हाला संगोपन करण्यासाठी राहतं आणि जर खोंड झाला तर ते आम्हाला ठराविक मानधन देऊन त्यांच्या सिमेंट स्टेशनला वळू बनवण्यासाठी घेऊन जातात. 2003 पासून आम्हाला साधारण 14 गायी भेटल्या. त्यापैकी 9 गायी आम्ही अगदी पहिल्या दुसऱ्या वेताला गाभण असताना विकल्या आणि सध्या आमच्या गोट्यामध्ये 5 गायी आहेत. सध्या NDDBकडे आमचा गोटा सेवेसाठी नोंदणीकृत असल्यामुळं आता आम्ही विस्तार करायसाठी आहे त्या गायी संगोपनासाठी ठेवलेल्या आहेत. आता विक्री बंद केलेली आहे. 2 गायींपासून सध्या 40 ते 43 लिटर दुधाचं उत्पादन होत आहे. त्याला सरासरी 25 रुपयाप्रमाणे दर मिळत असून दिवसाला सरासरी 1000 रुपये मिळतात. प्रत्येक 10 दिवसाला सरासरी 10,000 रुपयांचं बिल निघत असून महिन्याचे 30,000 इतकं बिल होत आहे. प्रत्येक गायीचा दिवसाचा सरासरी खर्च 150 रुपये असून महिन्याला 9,000चा खर्च होतोय. खर्च वजा जाता महिन्याला 21,000 रुपये इतका निव्वळ नफा माने यांना शिल्लक राहिल्याचं त्यांनी सांगितलंय. एका गाईचं उत्पन्न साधारण 500 रुपये आहे. 20 लिटर तिचं दूध गृहीत केलं तर त्याच्यामध्ये 150 रुपये त्याचा खर्च आहे. म्हणजे 350 रुपये मला एका गाईचा रोज निव्वळ नफा आहे. दोन्ही गाईचा पकडला तर 700 रुपये. म्हणजे 10 दिवसाचे दोन्ही गाईचा निव्वळ नफा हा 7,000 रुपये भेटतो मला. माने यांच्या मते दुग्ध व्यवसायात जनावरांना पूरक आहार देणं गरजेचं आहे. ते आपल्या गायींना दररोज 2 वेळा सरासरी 5 किलो वेगवेगळ्या पेंडी, भुसा यांचे आंबवण देतात.
त्याचबरोबर ओला आणि सुका चारा पुरेशा प्रमाणात देण्यावर त्यांचा भर आहे. त्यामध्ये भाताचं काड, मक्याचा कडबा, जंगली गवत तसंच नेपियर गवत यांचा समावेश केला जातोय. खाद्य व्यवस्थापनचे जे आमचं बाब आहे त्याच्यामध्ये आम्ही साधारण एका गायीसाठी 5 किलो खाद्य देतो. त्याच्यामध्ये मिक्स खाद्य आहे, सरकी पेंड आहे, गहू भुस्सा आहे, उडीद कळणं आहे, शेंगतेल पेंड आहे. हे सर्व मिक्स करून भिजवून आम्ही खाद्य देतो जनावरांना. आता खाद्य खर्च कमी करण्यासाठी आम्ही वैरणीकडे म्हटलं तर मका वैरण, आमचं डोंगरी गवत, परत आता नवीन ज्याच्यामधून जास्त प्रोटीन्स भेटतात ते CO4 हा जो हत्तीग्रासचा वाण आहे तो, त्यामुळे खाद्याचा खर्च कमी होतो आणि ते एकदम गोड आहे, जनावरं आवडीनं खातात. अगदी जून असलं तरी पण ते मऊ आहे, रसाळू आहे, कूस नाही त्याला आणि त्यामुळे ते जनावरांना पूरक आहे, आवडीनं जनावरं खातात. हा खाद्य कमी करण्याचा ते एक वैरण देण्याचा एक हेतू आहे. सध्या दूध उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना दूध संघाकडून मिळणारा दर अत्यल्प आहे. शेतकऱ्यांकडून खरेदी केलेलं दूध प्रत्येक दूध संघाकडनं जवळपास दुप्पट दरानं ग्राहकांच्या माथी मारलं जात आहे. त्यामुळे कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांच्या घामाचे पुरेसे पैसे मिळत नाहीत, तर ग्राहकांना देखील लुटण्याचं काम केले जात आहे. हे ध्यानात घेऊन अण्णासाहेब माने यांनी स्वतः काही दूध उत्पादक शेतकऱ्यांना बरोबर घेऊन गोपालेश्वर शेतकरी स्वयंसहाय्यता गट स्थापन केलाय. याच्या माध्यमातून दूध प्रक्रिया उद्योगात उतरण्याचा त्यांचा मानस आहे. आमचा पशुपालन आणि दूध व्यवसायाच्या अनुभवातून आता गोपालेश्वर शेतकरी स्वयंसहायता गट स्थापन केलेला आहे आत्मा अंतर्गत. ह्याचा हेतू असा आहे की समविचारी शेतकऱ्यांनी एकत्र यायचं आहे आणि आम्ही सर्व शेतकरी दूध उत्पादन करणारे आहोत. पुढं लवकरच आम्ही दूध प्रक्रिया करण्याच्या प्रकल्पामध्ये उतरणार आहोत की जेणेकरून आमच्या शेतकऱ्यांना चांगला नफा भेटेल. आत्मा अंतर्गत माने यांनी शेतकरी गटाची नोंदणी केली असल्यामुळे त्यांना येत्या काळात कृषी विभागाच्या मदतीनं योग्य ते मार्गदर्शन करण्यात येणार आहे. त्याचा प्रक्रिया उद्योग उभारणीत माने यांच्या गटाला निश्चितच हातभार लागणार आहे. कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा अंतर्गत पन्हाळा तालुक्यातील जाखले या गावात स्थापन झालेला हा गोपालेश्वर शेतकरी स्वयंसहायता गट. तर ह्या गटाचा एक वेगळा उद्देश आहे. इतर बरेच गट हे पीक रिलेटेड आहेत किंवा पिकांवर अवलंबून असे गट स्थापन झालेले आहेत, पण पन्हाळा तालुक्यात फक्त गायींच्या गोठ्यावर अवलंबून किंवा गायींच्या गोठाधारकांचा एकत्र येऊन असा गट स्थापन होण्याची ही पहिलीच वेळ आहे. आत्मांतर्गत हा स्थापन झालेल्या गटाचा उद्देश असा आहे की दुधाचं स्वतःच्या गोठ्यावर उत्पादित होणाऱ्या दुधावर प्रक्रिया करून हे प्रक्रियायुक्त पदार्थ बाजारात गटाच्या माध्यमातून कसे लॉन्च करता येतील किंवा त्याचं ब्रँडिंग कसं करता येईल हा यांचा मुख्य हेतू आहे. तर ह्या हेतूनं प्रेरित झालेले हे युवा शेतकरी आहेत जे एकत्र आलेले आहेत आत्मांतर्गत. तर ह्या शेतकऱ्यांना आम्ही आत्मांतर्गत येत्या काही काळात दुग्ध प्रक्रियेचं एक वर्कशॉप देणार आहे, ज्याच्यात दुधापासून वेगवेगळे पदार्थ कसे तयार करता येतील. त्याचबरोबर ह्या स्थापित झालेल्या गटाच्या लोकांना वेगवेगळ्या गोठ्यांवर नेऊन गोठा आदर्श व्यवस्थापन कसं करायचं ह्या अनुषंगानं सुद्धा आम्ही ट्रेनिंग द्यायचं आमचं म्हणत आहे. अण्णासाहेब माने यांनी दुग्ध व्यवसायाच्या माध्यमातून सुरू केलेली वाटचाल त्यांच्या गावातील अनेकांना प्रेरणादायी ठरते. सागर माने या MIDC मध्ये चांगल्या हुद्द्यावर काम करणाऱ्या तरुणालाही अण्णासाहेब यांच्याप्रमाणे दुग्ध व्यवसायाची आवड निर्माण झाली आहे. त्यामुळे आपल्या छोट्या भावाच्या मदतीने त्यांनी दुग्ध व्यवसायात उतरण्याचा निर्णय घेतलाय. त्याचबरोबर भविष्यात हे सर्वजण मिळून दुग्ध प्रक्रिया उद्योगात काम करण्यासाठी तयारी करू लागलेत. मुक्त गोठा पद्धत नवीन चालू केलेली आहे. सध्या मी 4 गायी घेतलेल्या आहेत आणि आता मी आमच्या इथलेच माझे शेजारी अण्णा बाळासो माने यांच्या मार्गदर्शनाखाली मी गायींचा हा नवीन मुक्त गोठा करत आहे आणि आम्ही आत्माच्या अंतर्गत सगळेजण काम करत आहोत. सध्या आम्ही शेतकऱ्यांचा आमच्या गावातील एक नवीन गट स्थापन केलेला आहे. त्यात साधारण 15 ते 16 व्यक्ती आहेत. तर त्याच्यानुसार पण आपलं काम चालू आहे. एकूणच दुग्ध व्यवसाय करताना त्याचा आवाका लक्षात घेऊन स्वतःच्या कुवतीनुसार नियोजन केल्यास प्रत्येक शेतकऱ्यास हा धंदा फायदेशीर करता येतो. हेच अण्णासाहेब माने यांच्या उदाहरणावरनं दिसून येत आहे. राजेंद्र हंकारे, साम TV, कोल्हापूर.